बघ, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता नवीन टॅक्स म्हणजे बाकीचे सर्व टॅक्स चे एकत्रीकरण करून हा टॅक्स आपला इथं भारतामध्ये अस्तित्वात आला. तर त्याच्याबद्दलच आज आपण माहिती बघणार आहे. आज आपण थेअरीची माहिती बघू थोडक्यात आणि मग उद्यापासून प्रॉब्लेम्स आपण बघायला सुरू करू. काय हा जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स? व्हॉट इज जीएसटी ऍक्च्युअली? तर गुड्स, वस्तू आणि सेवा कर, जीएसटी हा बहुतेक घरगुती वापरावर विकल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवावर लावला जाणारा कर आहे. जीएसटी ग्राहकांकडून दिला जातो. बरोबर. म्हणजे आपण ज्याही वस्तू जास्तीत जास्त करून आपण घेतो घरगुती वापरासाठी वगैरे, तर अशा वस्तूंवर हा कर आकारला जातो. घरगुती म्हणा किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये ज्या काही वस्तू घेतल्या विकल्या जातात त्याच्यावर आता जीएसटी. पूर्वी व्हॅट होता आणि तो व्हॅट राज्य शासनाचा होता. बरोबर. व्हॅटचा दर जरी आपल्याला कमी वाटत होता, समजा पूर्वी कसा 5%, 12%, 18% याच्यावरती काही व्हॅट नव्हता, पण त्या व्हॅट वर सुद्धा, व्हॅटच्या अगोदर सुद्धा एक्साईज ड्युटी लावली आणि ती एक्साईज ड्युटी कमीत कमी 18%, 12% अशी होती. म्हणजे दोन्ही जर टॅक्स एकत्र केले तर तो 25, 30, 28% तो जात होता. म्हणजे ऍव्हरेजली 28% आपल्याला टॅक्स भरावा लागत. आता हा जीएसटी जो आहे तो अप्रत्यक्ष टॅक्स आहे. अप्रत्यक्ष टॅक्स म्हणजे काय, तर तुम्हाला समजत सुद्धा नाही आपण टॅक्स भरला. बरोबर. तर तुम्हाला म्हटलंय तुम्ही इन्कम टॅक्स भरा 5,000 रुपये. तुम्ही सीए कडे गेले तर सीए काय सांगणार, तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल 5,000. तो इन्कम काढून देईल, तुमचं सगळं इन्कम स्टेटमेंट करेल आणि तुम्हाला सांगेल की इन्कम 5,000 रुपये तुम्हाला भरायचे. मग तुम्ही डायरेक्ट जाऊन गव्हर्नमेंटला तो 5,000 भरणार. त्यावेळेस तुम्हाला कसं तरी वाटतं की आपण 5,000 भरले. आणि प्रत्येक जण तो इन्कम टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर ना? प्रत्येक जण काय करतो, वाचवण्याचा प्रयत्न करतो. कमीत कमी आपला टॅक्स कसा बसेल, त्याला सेव्हिंग कशा आपण वाढवू आणि मग तो वाचवण्यात. म्हणजे तुम्ही 5,000 भरले तरी तुम्हाला खूप असं वाईट वाटतं, पण तुम्ही लाखो रुपये वर्षभरात अप्रत्यक्ष टॅक्स भरत असतात. ते तुम्हाला समजत पण नाही आणि तुम्हाला काही वाटत पण नाही. वाटतं काही? काहीच नाही वाटत. काय बघा, साधं तुम्ही मोबाईल रिचार्ज केलं तर त्याला जीएसटी 18% जीएसटी. म्हणजे रिचार्ज असतं 100 रुपयाचं आणि त्याच्यावर 18% जीएसटी असतो. 18 रुपये तुम्ही भरलेला असतात. तो डायरेक्ट काय सांगतो समोरचा, काय 118 रुपये द्या. किंवा तुम्हाला 100 जरी सांगितलं तर त्या 100 मध्ये 18 रुपये जीएसटी ऍड असतो. म्हणजे ऍक्च्युअली रिचार्ज 92च असतं किंवा मग 82च असतं, आहे ना? पण मग तुम्हाला समजतं का, फक्त तुम्हाला माहिती ह्या वस्तूची किंमत 100 रुपये आहे, पण त्या ऍक्च्युअल तिची किंमत किती आहे हे तुम्ही कधी बघतच नाही. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. म्हणून हा प्रत्यक्ष टॅक्स जरी ग्राहकांवर असला तर ग्राहक काहीच रिॲक्ट होत नाही. जीएसटी ज्या वेळेस आलो, अरे 28% टॅक्स, किती? 28%. पण ग्राहक रिॲक्ट झाला का? नाही. रिॲक्ट कोण झालं तर ते बिझनेसमन झाले, जे विकणारे ते झाले. पण तुम्ही तसं पाहिलं तर पूर्वी हा जो जीएसटी होता, म्हणजे आपला व्हॅट जो होता, जरी आपल्याला कमी दिसत होता, पण त्याच्या अगोदर एक्साईज ड्युटी लागायची आणि ती एक्साईज ड्युटी तुम्हाला दिसत नव्हती. तो टॅक्स तेवढाच जात होता किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जात होता, पण तुम्हाला ते समजत नव्हतं किंवा त्या दुकानदाराला, विक्रेत्यालाही त्याला लक्षात येत नव्हतं. त्यामुळे तो भरतोय भरतोय टॅक्स असं होतं. बरं. आणि आता तो सगळे एकत्र केल्यामुळे तो टॅक्स दिसायला लागला ना, 28% मोठा दिसायला लागला. बघा, जीएसटी ग्राहकांकडूनच दिला जातो म्हणजे आपल्याच खिशातून तो जातोय आणि तुम्ही लाखो रुपये देत असतात. आता इन्कम टॅक्स तर कसा आहे माहिती का, तुम्ही भरतात तो प्रत्यक्ष टॅक्स आहे, पण मग
तो विशिष्ट व्यक्तींनाच ज्याचं इन्कम 5 लाखाच्या पुढे जाईल त्यालाच. गरीब व्यक्तींना आहे का? नाही. मग त्यामुळे त्यांना तर काही इन्कम टॅक्सचं टेन्शन नाही. पण इथं हा जो टॅक्स आहे हा सगळ्यांनाच द्यायचा आहे. तो गरीब असो, श्रीमंत असो किंवा मध्यमवर्गीय असो, सगळ्यांना तुम्हाला द्यायचा आहे. पण तो तुम्हाला दिसत नाही म्हणून तुम्ही रिॲक्ट होत नाही. ठीक आहे. वस्तू व सेवांची विक्री करणाऱ्या बिझनेसेस या व्यवसायांकडून ती सरकारकडे पाठवली जाते. म्हणजे जीएसटी कोण कलेक्ट करतो? तो दुकानदार करतो. तो तुम्हाला थोडी फोड करून सांगत बसतो की बा एवढ्याची किंमत आहे. कारण की तुम्ही जर दुकानात जर गेला तर रिचार्ज डायरेक्ट 100चं सांगितलं जातं. तो सांगतो का याच्यावर जीएसटी एवढा आहे आणि हे एवढं आहे? नाही म्हणत. पण तुम्ही काही वस्तू विकत घेताना तुम्ही बिल मागितलं असेल तर त्या दुकानदाराने काही सांगितलं असेल. आठवतंय तुम्हाला असं काही सांगितलेलं? नाही. प्रत्यक्ष जीएसटी सरकारला महसूल पुरवतो. म्हणजे मेन महसूल हा सरकारचा जीएसटी मधूनच येतो. बघा मी तुम्हाला इतक्यात म्हटलं की तुम्हाला दुकानदार जर तुम्ही आता तुम्ही जास्त वस्तू किंवा ह्या भानगडी परचेस करायला जात नाही म्हणून ठीक आहे. तर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर जर तुम्ही एखादी वस्तू विकत घ्यायला गेला दुकानामध्ये किंवा तुम्ही आज समजा टीव्ही फ्रीज काही किंवा काही वस्तू विकत घ्यायला गेला तुम्ही जर त्याला म्हटले किंवा तुम्ही बांधकाम काढलेले बांधकाम घराचं आणि बांधकाम काढलेलं असताना काही गेला सिमेंट घ्यायला गेला स्टील घ्यायला गेला आणि तुम्ही जर त्या दुकानदाराला म्हटले का बिल दे. गोणी किती रुपयाची? 400 रुपयाची. किती? 400 रुपयाची सिमेंटची गोणी. आणि तुम्ही त्याला म्हटलं बिल दे तर तो म्हणतो 18% जीएसटी लागेल. काय लागेल? मग तो काय फुकट विकत होता का आतापर्यंत? त्या 400 जीएसटी नाही का? त्यांनी त्याच्या खिशातून भरला का? का तो त्याच्या खिशातून भरणार आहे? बरोबर ना. सिमेंटची कंपनी समजा एसीसी सिमेंट आहे. ह्या सिमेंटच्या कंपनीला काय ब्लॅक मध्ये विकता येतं का? मोठी कंपनी तुम्हाला कधी जागेवर बसेल का? बरोबर. तो रितसर बिल फाडणार रितसर गव्हर्नमेंटला टॅक्स भरणार आणि तो टॅक्स भरूनच समोरच्याला विकणार ना. मग टॅक्स इन्क्लूड करून आलेला आहे ना तुमच्या किमतीमध्ये. असं असताना दुकानदार आपल्याला फसवतात आणि आपल्याला म्हणतात तुम्हाला बिल पाहिजे तर 18% जीएसटी लागणार. आणि ऑलरेडी त्यात इन्क्लूड असताना ते आपल्याकडे ती मागणी करतात. म्हणजे ते जास्त प्रॉफिट कमवतात. अशा केसमध्ये ग्राहकांच्या अज्ञानाचा ते फायदा घेतात. ऍक्च्युली त्यांनी मूळ किंमत सांगून एवढा त्याच्यावर जीएसटी हे सांगायला पाहिजे. पण तसं ते काही करत नाही. बघ आता त्याचं एक छोटस उदाहरण बघू. 10%चा स्लॅब जीएसटीचा नाहीये. पण आपण एक कॅल्क्युलेशन सोपं व्हावं आपलं म्हणून आपण 10% उदाहरण घेतलं. 10%चं उदाहरण घेणार. परचेस गुड्स 10,000 ॲट 10% जीएसटी. 10,000च्या याच्यावर 10% जीएसटी ने आपण तो परचेस केला. कसं होणार? परचेस अकाउंट डेबिट 10,000. 10,000चा माल आला. तुम्हाला एंट्री माहिती आता जीएसटी त्याच्यावर 10% भरायचा म्हणजे 1,000 रुपये जीएसटी. म्हणजे त्याला पण डेबिट आणि क्रेडिट कशाला? कॅशला. म्हणजे आपण समोरच्याला किती देणार? टोटल 11,000 रुपये. किती देणार? 11. येते लक्षात? आता ह्या जीएसटी मध्ये जीएसटी जो काही येईल त्याला ग्रुप असणारे ड्युटीज अँड टॅक्सेस. आतापर्यंत तुम्ही हा ग्रुप कधीच वापरला का आतापर्यंत? नाही. इथून पुढे तुम्हाला वापरायचा. कारण की हा जो जीएसटी आपण कलेक्ट करणार आहे तो आपला आहे का? तो कोणाचा आहे? गव्हर्नमेंट. म्हणजे आपल्याकडे जरी आला तर आपल्याला तर देणं आहे का नाही? मग ड्युटीज अँड टॅक्सेस हे देणं आहे. बरं. त्याला ग्रुप काय असणार? पण जीएसटी नुसता जीएसटी असा नाहीये. त्याच्यामध्ये सीजीएसटी आहे, नंतर एसजीएसटी आहे, नंतर आयजीएसटी आहे. सीजीएसटी म्हणजे काय? तर सेंट्रल जीएसटी, सेंट्रलचा टॅक्स. एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी आणि आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी. आता त्या दोन टॅक्स मध्ये आपल्याला समजलं की सीजीएसटी आणि एसजीएसटी सेंट्रलचा आणि स्टेटचा. आयजीएसटी आयजीएसटी हा पूर्ण सेंट्रलचा. आता हा कसा कलेक्ट होतो? म्हणजे राज्यातल्या राज्यात जर परचेसिंग झालं तर सीजीएसटी एसजीएसटी लावलं जातं. म्हणजे समजा 18% टॅक्स असेल तर सीजीएसटी 9% आणि एसजीएसटी 9%. म्हणजे 9% भाग कोणाचा? राज्याचा. 9% केंद्राचा.
पण राज्यातून बाहेरच्या राज्यात परचेस किंवा सेल झालं त्याच्यावर जो टॅक्स कलेक्ट होईल तो पूर्ण केंद्राचा, तो पूर्ण केंद्राचा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा टॅक्स कलेक्ट होतो आणि तो त्या त्या डिपार्टमेंटला जातो. बघा आता जीएसटी केव्हा आला बघा, केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जीएसटी ऍक्टचे 4 सेट पास केले. हे केंद्रीय जीएसटी कायदा 2017, एकात्मिक जीएसटी कायदा 2017, केंद्र शासित प्रदेश जीएसटी कायदा 2017 आणि जीएसटी राज्यांना भरपाई कायदा 2017, असे 4 कायदे 2017 मध्ये पास केले. केंद्रीय जीएसटी मध्ये त्याच्यात जीएसटी कोणत्या गुड्सवर कोणता किती टक्के जीएसटी राहील, कसा राहील ते सगळी माहिती. केंद्रशासित प्रदेशचं ते सेपरेट. केंद्रशासित प्रदेश तुम्हाला माहिती आहे ना, गोवा आहे का. तर हे जे केंद्रशासित प्रदेश यांचं डायरेक्ट याच्यावर केंद्रावरचा कंट्रोल असतो, अशांसाठी वेगळा कायदा. नंतर जीएसटी राज्यांना भरपाई कायदा म्हणजे काय तर बघा आता इथं थोडक्यात आपण बघितलं, राज्यात परचेस सेल झालं त्याच्यावर जो जीएसटी कलेक्ट होणार आहे त्याच्यात अर्धा हिस्सा राज्यांना, पण राज्याबाहेर होणाऱ्या ह्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा राज्यांचा नाही. मग याच्यामध्ये त्या राज्यांचं नुकसान होतं. मग किती नुकसान होतंय ते काढल्या गेलं आणि ते कसं काढायचं त्याचा एक कायदा तयार केला आणि मग जी भरपाई द्यायची ती केंद्र राज्यांना भरपाई द्या त्याच्या बाजूने, तेवढी अमाऊंट राज्यांना द्या. असे 4 कायदे तयार झाले. पैशाच्या विधेयकाचा भाग म्हणून या कायद्यांना संसदेने मान्यता दिल्यानंतर त्यांना कायदे मंजूर झाले. जीएसटी अधिनियम मंजूर झाल्यानंतर जीएसटी काउन्सिलने वस्तू व सेवांसाठी जीएसटी राजवटीत कर आकारणीचे दर निश्चित केले. बरोबर. मग जीएसटी राजवट म्हणजे काय तर जीएसटी काउन्सिल थोडक्यामध्ये. त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यात वेगवेगळे सदस्य असतात. प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री त्याचा सदस्य असतो आणि केंद्राचे काही मंत्री त्याच्यात असतात आणि काही अधिकारी असतात, उच्च अधिकारी. आणि यांची ती कमिटी असते आणि मग ती कमिटी काय करते, दर महिन्याला मीटिंग घेते आणि त्याच्यामध्ये त्या जीएसटीचे रेट ठरवते, कोणत्या वस्तूवर किती टक्के जीएसटी आकारायचं. आता ते पहिल्या याच्यात तर ते ठरवून घेतलं त्यांनी, पण मग नंतर सुरुवातीला काय केलं त्यांनी, सगळ्या वस्तू काही अशा याच्यात नाही घेत, त्यांनी ठरवलं. पण मग हळूहळू हळूहळू असं लक्षात, जास्त जसं लक्षात येते ही वस्तू सर्वसामान्यांसाठी खूप गरजेची, हिच्यावर 18% टॅक्स आहे, हे महाग जातंय, मग तिचा टॅक्स कमी करा, 12% करा किंवा 5% करा किंवा तिच्यावरचा टाक काढून टाका. म्हणजे असं ते ठरवत ठरवत गेले. काहींचा वाढवला, काहींचा कमी होतो. म्हणजे त्या मीटिंग मध्ये या गोष्टी केल्या जातात. त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांचे अर्थमंत्री सामील असतात. प्लस ते ठरलेलं आहे का याच्यामध्ये कोण कोण सदस्य असणार. हे मार्गदर्शक जीएसटी बद्दल आपल्याला मूलभूत समजून घेण्यात, आपल्या दिवसांच्या जीवनातील भूमिका आणि त्याचे फायदे याबद्दल मदत करते. वस्तू व सेवा कर जीएसटी म्हणजे अप्रत्यक्ष कर किंवा उपभोग कर, हा वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर भारतात आकारला जातो. बर, उत्पादनाच्या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर जीएसटी आकारला जातो. उत्पादनाच्या टप्प्यात प्रत्येक टप्प्यावर हा जीएसटी आकारला जातो. परंतु अंतिम ग्राहकाव्यतिरिक्त उत्पादनाच्या साखळीतील सर्व पक्षांना परतावा दिला जातो. हे मराठीत आहे थोडक्यामध्ये. हे उदाहरणादाखल आपण बघणार, जीएसटी कोण भरतं, ग्राहक भरतो डायरेक्ट. पण शासनाला देतं कोण, तो दुकानदार देतो किंवा तो बिझनेसमन. बरोबर आहे. मग अशा केसमध्ये मग तो देतो, पण मग त्याला काय करावं लागतं दुकानदाराला किंवा बिझनेसमनला. समजा त्यांनी वस्तू परचेस केली किंवा वस्तू परचेस केली, समजा पहिला जो होलसेलर तो परचेस करणार कंपनीकडून, मग कंपनी त्याच्याकडून जीएसटी घेणार 10%. तेव्हा ग्राहक देईल का त्याला, नाही देणार. तेव्हा तो कोणाकडून त्याच्या खिशातून भरणार. बरोबर, ते 10% तो त्याच्या खिशातून. समजा त्याने 1000 रुपयाची वस्तू परचेस केली कंपनीकडून, तर 100 रुपये तो त्याच्या खिशातून भरणार 10%, हे 1100 रुपये.
मग नंतर ती वस्तू तो ग्राहकाला टप्प्याटप्प्यात, ती काही एकाच ग्राहकाला विकणार का, 10 ग्राहकाला विकेल तो, पण 10 ग्राहकाकडून वेगवेगळा टॅक्स तो काय करेल, वसूल करेल. 100 रुपयाची वस्तू 10 ग्राहकांना विकली त्या, तर त्याच्यावर तो त्याचं स्वतःचं मार्जिन लावेल, आहे का. 10 रुपये 20 रुपये काय मार्जिन लावायचं लागेल, म्हणजे जे मार्जिन लावलं म्हणजे ती किंमत ग्राहकाला जाणार 110 प्लस त्याच्यावर 18% किंवा 10% जीएसटी. म्हणजे तो ग्राहकाकडून 11 रुपयाप्रमाणे पैसे वसूल करील 10 ग्राहकाकडून. म्हणजे झाले किती, ते 110 रुपये कलेक्ट झाले. किती कलेक्ट झाले, 110, आहे ना. आणि मग तो काय करेल, त्याचे 100 रुपये त्याने जे भरले होते ते काढून घेईल, आणि उरले किती मग 10 रुपये किंवा 11 रुपये, ते शासनाला तेवढे भरून टाकेल. आलं का लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे इथं ते जे दिलेलं आहे, परंतु अंतिम ग्राहकाव्यतिरिक्त उत्पादनाच्या साखळीतील सर्व पक्षांना परतावा मिळतो. परतावा म्हणजे काय, क्रेडिट म्हणतात त्याला, त्याला ते परत मिळतात पैसे, बरोबर. ते त्यांचे पैसे काढून घेतात, उरलेले पैसे शासनाला भरतात. मग त्यांनी काही 11 जे कलेक्ट केले ते सगळेचे सगळे भरले शासनाला, त्यांनी जे अगोदर स्वतः भरले होते ते पहिले काढून घेतले. समज. बघ आता उदाहरणादाखल कशा पद्धतीने हा एक कॅल्क्युलेशन होईल. आता समजा पहिलं कंपनी, असं कंपनीने एक प्रॉडक्ट उत्पादित केलं, त्याला ती कॉस्ट 90 रुपये ठेवली. 90 रुपये ते उत्पादन करायला खर्च आला. किती रुपये आला, 90. त्या 90 वर कंपनीने ठरवलं की आपण 10 रुपये प्रॉफिट घ्यायचं, कारण कंपनी उत्पादन करणार, प्रॉफिट कमवण्यासाठीच करणार. मग 90 वर 10 त्यांचा प्रॉफिट म्हटल्यावर ती वस्तू किती रुपयाची झाली, 100 रुपयाची. म्हणजे ती आता ग्राहकाला ग्राहकाला म्हणण्यापेक्षा ती पहिले होलसेलरला विकणार. ते डायरेक्ट कंपनी ग्राहकाला वस्तू नाही विकत. कंपनी होलसेलर, रिटेलर, मग कस्टमर, अशा पद्धतीची ती साखळी असते, बरोबर. मग तो कुठं विकणार, होलसेलरला. मग होलसेलर किती रुपयाला घेणार ती वस्तू, 100ला. पण 100 वर 10 रुपये टॅक्स भरणार, म्हणजे ती वस्तू त्याला किती रुपयाला पडणार, 110 रुपयाला पडणार. किती रुपयाला, 100 प्लस, बघा हे 100 हे प्लस हे 10 रुपये, किती रुपयाला पडली, 110ला. म्हणजे हा जो 10 रुपये टॅक्स हा कोणी भरला, या होलसेलरने भरला. मग त्याला 110ला पडली. प्रोडक्शन कॉस्ट किती त्याची, 100. तो त्याचा आता तो काय करणार, ती प्रोडक्शन त्याला जी वस्तू ज्या प्राइस मध्ये आली तीच मूळ प्राइस पकडणार, तो ती मूळ प्राइस पकडणार. जीएसटी ऍड करून मूळ प्राइस नाही पकडणार. ती वस्तू केवढ्याची आहे, 100ची, त्याला 100ला आली, त्याने 10 रुपये प्रॉफिट कमावला त्याच्यामध्ये. ती वस्तू कितीला झाली, 110. आता तो 110 वर 10% घेणार, किती रुपये आले, 11 रुपये. समज. पण आपले दुकानदार काय करतात, जी प्रॉडक्ट मेन कॉस्ट आहे, परचेस कॉस्ट, तीच डायरेक्ट वस्तू सेल प्राइस प्लस जीएसटी अशी 110 पकडतात, आणि मग त्याच्यावर 10 रुपये म्हणजे 120 रुपये तुमच्याकडून घेतात, किंवा 120 रुपये घेतात, बरोबर. मग तुम्हाला 120ला विकतात, आणि तुम्ही बिल मागितलं का म्हणतात 10% जीएसटी लागेल. मग आता सांगा, 120 वर 10% परत भरायचे म्हणजे 12 रुपये भरावे लागतील. आता ह्या सिस्टीमने कशी गेली ती, 11 नाही, 110ला, 110 प्लस 11, 21 रुपये लागणार आहे. आणि त्या केसमध्ये ते 120 प्लस 12 132 लागणार. तो पूर्ण त्यांचा निव्वळ नफा आहे. तुम्ही बिल घेतलं ना, त्यांना फायदाच. तुम्ही बिल मागितलं, तुम्ही यांना गरज आहे तो घेऊन टाकतो बिल, ठीक आहे बाबा, 18% 18%, कुठेतरी गव्हर्नमेंटला सादर करायचं असतं किंवा काहीतरी करायचं असतं, त्यामुळे माणूस घेऊन टाक. ठीक आहे. बघा आता इथपर्यंत आलो, तो भाग आपण सोडून देऊ. 100. आता वस्तूची किंमत किती झाली, 110 रुपये. म्हणजे रिटेलर केवढ्याला घेणार या होलसेलर कडून, 110ला. तो जीएसटी नाही पकडणार, सेल प्राइस पकडणार इथं. मग ती केवढ्याला घेणार, तो 110ला. तो त्याचा प्रॉफिट ऍड करणार, 10 रुपये प्रॉफिट त्याने ऍड केला. 10 रुपये प्रॉफिट ऍड केल्यावर ती वस्तू कितीला झाली, सेल प्राइस तिची 120. आता हे 120 वर तो ग्राहकाकडून 12% कलेक्ट करणार, 10% कलेक्ट करणार. म्हणजे किती रुपये आले, 12 रुपये, आहे ना. म्हणजेच कस्टमरला ती वस्तू 120 प्लस 12 132 रुपयाला पडेल. मग आता
याला कडून जीएसटी येणार आहे का कस्टमरला? नाही येणार. कस्टमरला येणार आहे का? नाही. बघा आता कोण गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा, कोण किती टॅक्स पेड करेल त्याच्यासाठी सेपरेट कॉलम दिला बघा. पहिले कंपनी काय करेल, कंपनी तर काय कोणाकडून घेतलेली नाही वस्तू, त्यांनी प्रोडक्शन केलं आणि त्याच्यावर आपलं गव्हर्नमेंट 10% टॅक्स जमा केला. त्यांनी काय कोणाला भरला का अगोदर? नाही. मग हे 10चे 10 रुपये गव्हर्नमेंटला भरून टाकणार कोण? कंपनी. बरं, पण हे 10 रुपये कोणाकडून घेतलेले आहेत? बघ, ह्या होलसेलर कडून घेतले. हे कोणी भरले? होलसेलरने भरले, आहे ना. होलसेलरले भरलेला असल्यामुळे होलसेलर परत काय करणार? कलेक्ट करणार. किती रुपये कलेक्ट करतोय? 11 रुपये. पण त्याने इथं 10 रुपये भरले ना, आहे का नाही. हे 10 रुपये कोणाचे? याचे. हा त्याचे त्या 10 रुपये काढून घेणार आणि मग उरलेले 1 रुपया फक्त गव्हर्नमेंटला भरणार. किती रुपये भरणार? त्याचे पैसे आले का निघून? बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर रिटेलर पण तेच करणार. रिटेलरने हे 11 कोणी भरले? तर रिटेलरने भरले. हे बघा यांनी भरले 11, कारण की यांनी परचेस केली. मग माल विकला, सगळा विकून सगळं कलेक्शन झालं, याला टोटल 12 रुपये जीएसटीच्या अगेन्स्ट मिळाले. पण हे त्याचे का पूर्ण? नाही. त्याने जे भरले ना 11 रुपये, तेवढे तो काढून घेणार आणि उरलेली रक्कम शासनाला भरणार. किती रुपये भरणार? 1 रुपये. म्हणजे शासनाला आतापर्यंत किती गेले? 12 रुपये गेले. समज. अशा पद्धतीने हे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचे जीएसटी भरलेला आहे तो मिळून गेला ना परत. पण ग्राहकाला मिळतोय का तो? नाही. म्हणजे शेवटचा जो एंड युजर आहे, ग्राहक आहे, तोच पूर्ण जीएसटीचे पैसे भरत असतो. दुकानदारांना काय आहे का त्याच्यामध्ये लॉस? तरी बोंबा कोणी मारल्या, आहे का? आणि वरतून आता पैसा कमवायला आता इथं काय करताय? इथं काय करणार? ती 110ची ना, त्याच्या म्हणजे ते 120 लावणार. 120 वर तुम्ही बिल मागितलं का परत 10% मागणार. परत हा सुद्धा तेच करणार. म्हणजे त्यात सुद्धा ते ऍडिशनल पैसा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, समजलं मग हे? जाऊ. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर संकलनासाठी 5 कर स्लॅब मध्ये विभागले आहेत. उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी आकारला जातो, जे आपण बघितलंच आपण इतक्यात. मग 5 स्लॅब कोणते? 0%, 5%, 12%, 18% आणि 28%, असे 5 कराचे स्लॅब आपल्याला इथं दिले. 0% म्हणजे काय? का ज्या जीवनावश्यक वस्तू आहे अशांवर टॅक्सच नाही लावला, त्याला 0% म्हणजे. बरं, 5% म्हणजे ज्या आहे जीवनावश्यकच्या जवळपास आहे, जास्त वापर होतो, सर्वसामान्यांचा वापर जास्त आहे त्याचा, अशा वस्तू याच्यामध्ये. आता बघा ऍग्री प्रॉडक्ट जे आहे, ऍग्रिकल्चर म्हणजे शेतकरी जे उत्पादन काढतो, सोयाबीन तयार करतो, गहू तयार करतो, मका तयार करतो आणि हे बाहेर विकतो. मग विकताना त्याला जीएसटी का? नाही, त्याला जीएसटी नाही. जे ते 0% म्हणजे शेतकऱ्याचा विचार तिथे केला गेला, ते 0%. मग तो जो दुकानदार घेतो, त्याची पॅकिंग करतो आणि पॅकिंग करून मॉलला पाठवतो. जो कोणी व्यापारी असेल तो घेतो, पॅकिंग करतो आणि ते मॉलला पाठवतो किंवा आणखी पुढे कोणत्या होलसेलरला पाठवतो, त्याला 5% जीएसटी लागतो पुढे. बरं, म्हणजे जे शेतीशी रिलेटेड जे उत्पादन आहे त्यांना जास्तीत जास्त 5% टॅक्स आहे. ते पण तेल बियांना वगैरे. बाकीचे जे जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ गहू तांदूळ यांना जीएसटी कुठंच नाही, कोणत्याच टप्प्यात नाही. म्हणजे पुढे त्यांना पण नाही लागत, व्यापाऱ्यांना पण नाही लागत, त्यांना पण 0% मध्ये. फक्त तेल बिया जेवढ्या आहे ना त्यांनाच फक्त 5% लागतो. प्लस आता तुम्ही बघा कपडे घालतात, आहे का? तर कपड्यांना पण त्यांनी काय केलेलं आहे की 2,500च्या आतमध्ये जो जो कपडा आहे, उदाहरणार्थ तुम्ही शर्ट घ्यायला गेले त्या शर्टची किंमत 2,500च्या आत आहे, तर त्याला 5% टॅक्स आहे. किती टक्के? आणि 2,500च्या वर गेला त्याची किंमत, तर त्याला 12%. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही 5,000 शर्ट घालणार आहे का? किंवा 3,000चा घालणार आहे का? नाही.
म्हणजे तुम्ही सर्वसामान्य आहे, तर तुमचा जो कोणता शर्ट आहे तो अडीच काय हजाराच्या आतच राहील, आहे काय? त्याच्यामुळे तुम्हाला 5% सर्वसामान्य, म्हणजे ह्या टॅक्सचे जे स्लॅब पाडताना सुद्धा त्यांनी सर्वसामान्यांचा विचार तिथं केलेला. हे झालं त्या कपड्यांच्या बाबतीत. पुढे पहिले तर फ्री होतं, आता त्यांनी 5% आणला. पहिले 0 होता, नंतर त्यांना असं समजलं की आपल्याला टॅक्स कलेक्शन कमी होते, मग त्यांनी थोडस त्याच्यावर 5% लाव. त्याच्यानंतर हॉटेलच्या बाबतीत जर विचार केला ना, तर साधं हॉटेल असेल तर त्याला 5% आणि एसी हॉटेल असेल तर 12%. आपण एसी हॉटेलमध्ये जातो का जेवायला? जा बरं नाशिकला तुम्ही जेवायला, एसी हॉटेल आपल्याकडे आहे का? आपल्या शहरात नाहीचे, कारण की आपल्याकडे सगळे सर्वसामान्य लोक राहतात, म्हणून मग तिथं एसी हॉटेल तुम्हाला सापडणारच नाही, बरोबर ना? आणि नाशिक सारख्या किंवा मेट्रो सिटीमध्ये ते आहे उपलब्ध, मग तिथं हाय लेवलचे लोक तिथं जाणार, मग त्यांना 12% किंवा 18% तिथं लागतं. प्रत्येक याच्यामध्ये. आणि 28% जो आहे तो 28% ज्या चैनीच्या वस्तू आहेत, चैनीच्या वस्तू त्यांनाच. टीव्ही, फ्रीज, शासन म्हणतं का तुम्ही टीव्ही घ्या म्हणून? बरं, तुम्ही सर्वसामान्य आहे, तुमची गरज आहे कधी? नाहीये गरज. ती चैन आहे. मोबाईल आहे का? गाड्या, मोठ्या मोठ्या गाड्या, कार, त्याच्यावर 28%, म्हणजे चैनीच्या वस्तू आहे. बरोबर. तुम्हाला शासनाने सोय केली नाही आहे जायसाठी एसटीची, मग तुम्ही कशाला गाडी घ्या? पण मग घ्यायची तर मग तुम्हाला 28% भरावं लागेल, काय पर्याय नाही. त्यानंतर बघा, पेट्रोलियम पदार्थ, मद्य, वीज आणि रिअल इस्टेटवर स्वतंत्र राज्य सरकारचा स्वतंत्रपणे कर आकारला जातो. अजून हे जे काही वस्तू आहेत त्या अजून जुन्याच पद्धतीने ठेवलेल्या, व्हॅटच आकारला जातो त्याला, किंवा मग रिअल इस्टेटला स्टॅम्प ड्युटी आकारल्या जाते बघा, बरोबर. तुम्ही एखादी काही प्रॉपर्टी घ्यायची म्हटलं तर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, 6%, 7%, जसं असेल तसं ना. महानगरपालिका तिथे 7% लागते, नगरपालिका हद्दीमध्ये 6% लागते. बर, जी किंमत असेल त्या किमतीवर 6%, 7%. आज तुम्ही सांगा, एखादा गाळा साधा परचेस केला तर आज 20 लाख आला, 20 लाखावर 6% झाले किती, आहे का? आणि हे सोने चांदी यांच्यासाठी, हे जे मौल्यवान वस्तू आहेत त्यांच्यासाठी स्पेशल दर दिलेला, ते एकदम कमी आहे, अर्धा 1% असे दिले, कारण की यांच्या कॉस्ट खूप आहे ना. एक तोळा घेतलं तरी 50,000, मग 50,000वर 18% जर लावलं तर तो सोन्याचा दर जाईल की, आहे का? त्याच्यासाठी स्पेशल दर त्यांनी दिलेले. पेट्रोलियम पदार्थ, मद्य, वीज यांच्यावर अजून राज्य शासनाचाच कर, व्हॅटच आहे. आता याच्यात हा का बरं ठेवला असं? जर तो जर पेट्रोलियम पदार्थ जर जीएसटी मध्ये आणलं तर जीएसटीचा जास्तीत जास्त रेट आहे 28%, पण आज शासन जवळपास डबल, म्हणजे जेवढी कॉस्ट आहे त्याच्या डबल किंवा त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स त्या प्रॉडक्ट मधून टॅक्स म्हणून वसूल करते. खरा इन्कम राज्याचा किंवा केंद्राचा ह्या वस्तूंमधून, कारण की डबल आहे. बघा, मद्य म्हणजे दारूला 300-500%, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट 100 असेल तर 500 रुपये टॅक्स आहे गव्हर्नमेंट. मध्ये एक बातमी आली होती का आंतरराष्ट्रीय जे काही दारू आहे त्याच्यावरचा टॅक्स कमी केला. किती, 150% का 300%, म्हणजे तो टॅक्स असेल किती, बरोबर. तुमचा जर टॅक्स आता समजा तुमचा जीवनावश्यक वस्तूचा टॅक्स जर वाढवला तर आंदोलन करतात लोक, आणि मग ते सरकारला काय होतं, ते कमी करावं लागतं. तसं पेट्रोल डिझेल पण आपल्या सर्वसामान्यांना काही जास्त लागत नाही, लागतं ते मोठ्या मोठ्या लोकांना, मग ते एका विशिष्ट कम्युनिटीला लागते जास्त, म्हणून तिथं काही जास्त आंदोलन होत नाही. तरी पण सर्वसामान्यांचं थोडंफार आंदोलन होतं, हे पहिल्यापासून जास्त टॅक्स असल्यामुळं तुम्हाला समजत पण नाही हा जास्त टॅक्स. दारूवरचा टॅक्स वाढवला, होतं का आंदोलन? झालं तर काय होईल? समजल कोण कोण पितय, निघेल का मोर्चा? निघूच शकत, किती वाढू द्या.
बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे तिथं काही कोणी आंदोलन करणार नाही. सरकार म्हणतं का तुम्ही प्या म्हणून? नाही म्हणत ना. ती ज्याची त्याची गरज आहे, गरज म्हणण्यापेक्षा ती हौस आहे ना, पैसा घालवायचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर बघा कोविडच्या काळामध्ये दिल्लीच्या सरकारने डायरेक्ट 75% टॅक्स एक्स्ट्रा एक्स्ट्रा लागू केला, ज्याला घ्यायची त्याला. म्हणजे त्या दारा कमवून घेतले त्यांनी, इकडून दुसरीकडून महसूल येत नव्हता तर दारूमधून महसूल उत्पादित केला. कोविडमध्ये म्हणजे असे पण जोक्स येत होते का अर्थव्यवस्था आमच्यावर चालते दारू आहे का नाही? तर आणि पेट्रोलियम पदार्थ जर आज या 28% मध्ये जर आणले, म्हणजे जीएसटी जर आणलं ना, तर आपलं पेट्रोल डिझेल एकदम कमी होत आहे. सरकार तसं करत नाही, कारण की खरा महसूल त्याच्यात आहे. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये, कारण की त्याच्यावर कंट्रोल कोणाचं आहे? राज्याचं आहे, राज्य सरकार स्वतः कर. 10 रुपयाचा फरक आहे इतर राज्यांमध्ये आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास पेट्रोल डिझेलचा, कारण की आपण जास्त कर लावलेली. ठीक आहे, पुढे बघा. त्यानंतर खडबडीत मौल्यवान अर्धमौल्यवान दगडांवर व सोन्यावर 3% विशेष दर आहे. खडबडीत मौल्यवान आणि अर्धमौल्यवानवर 0.25. आता हे स्पष्ट मराठीत आहे म्हणून, म्हणजे तुम्ही थोडक्यात त्याला काय म्हणतात त्या खड्यांना, ती सोन्यापेक्षाही महाग आहे ना, बरोबर. लाखो करोड ते निलम घेतला किंवा हे घेतले आहे ना, तर त्याच्यावर 0.25% बघ, कारण की त्याची कॉस्ट लाखो करोडो मध्ये राहते. आणि लाखो करोडो मध्ये जर तुम्ही 18% लावले तर तो मरल ना. त्यामुळे त्याला 0.25 आणि सोन्याला 3% विशेष दर लावलेला आहे. व्यतिरिक्त एरिटेड ड्रिंक्स, लक्झरी कार, तंबाखूजन्य पदार्थ, अशा काही ज्या वस्तू आहेत त्याच्यावर 2% उपकर किंवा 2% जीएसटी उपकर लागू केले. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं का 28% कोणाला? चैनीच्या वस्तू. पण त्याच्यातही तंबाखू, लक्झरियस कार, त्यांच्यावर आणखी 2% सेस म्हणतात त्याला, तो लागू, म्हणजे तो 30% पण मग त्याच्यापेक्षा जास्त तुमचा टॅक्स कलेक्ट करता येत नाही जीएसटी मध्ये. जीएसटी पूर्व बहुतेक वस्तूंसाठी वैधानिक कर दर सुमारे 26.5% होता. जीएसटी नंतर बहुतेक वस्तूंचा कर 18% कर श्रेणीत आणण्याची अपेक्षा आहे. म्हणजे जीएसटी येण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक वस्तूवर साधारणतः सरासरी 26% टॅक्स भरत आहोत. म्हणजे तुमची 100 रुपयाची जी वस्तू तुम्ही परचेस करत होता ती असं पकडा की 73.50 होती, आणि जीएसटी आल्यानंतर 18. तुम्ही म्हणाल इथं 28% मोठा दिसतोय आकडा, तरी 18च कसं काय? तर पूर्वी जो एक्साइज ड्युटी होती ती दिसत नव्हती, बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कशी होती की आता कसं आहे, फक्त त्या प्रॉफिट मनीवर टॅक्स कलेक्ट होते. आपण बघितलं इतक्यात उदाहरणादाखल प्रॉफिट मनीवर कलेक्ट होते. पूर्वी समजा 100ची वस्तू 90ची वस्तू 100ला विकली, 100वर टॅक्स कलेक्ट केला होलसेलरने. मग ती रिटेलरला 110ला विकली, तो रिटेलर 110वर टॅक्स कलेक्ट करायचा आणि तो गव्हर्नमेंटला भरायचा. परत तो 110ची 120ला पडली, त्याला 120वर तो कलेक्ट करायचा, बरोबर. 120वर 12 रुपये परत कलेक्ट करायचा आणि तो गव्हर्नमेंटला पूर्ण भरायचा. म्हणजे तो त्याचा प्रॉफिट मनी तो काढत नव्हता, त्याने भरलेला टॅक्स तो नव्हता काढत, ते काढण्याची तशी सिस्टीम नव्हती. डायरेक्ट सगळ्याच्या सगळा टॅक्स गव्हर्नमेंटला भरून टाकायला लागायचा. जे आपण बघितलं, एकाने 10 रुपये कलेक्ट केले, दुसऱ्याने 11 केले, तिसऱ्याने 12 केले, म्हणजे टोटल कलेक्शन किती झालं टॅक्सचं? तसं पाहायला गेलं तर 33 रुपये. हे 33 गव्हर्नमेंटला जायचे. किती जायचे? 33 गव्हर्नमेंटला जायचे. आपल्याला दिसायचं 10%, पण ते 33 गव्हर्नमेंटला जात असल्यामुळे गव्हर्नमेंटचा फायदा होत होता आणि ग्राहकांवर त्याचा बोजा वाढत होता. ठीक आहे. भारत सरकारतर्फे भारतीय राज्यघटनेतील 101st अमेंडमेंट दुरुस्ती लागू करून हा कर 1 जुलै 2017 पासून अंमलात आला. हे सगळ्यात महत्वाचा लाईन आहे, ही तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं का जीएसटी कधीपासून आला, आहे का?
कधीपासून आला? 1 जुलै 2017. हा कर केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या मल्टिपल अनेक करांची जागांच्या बदल्यात आणला. भरपूर कर जे होते, वेगवेगळे छोटे छोटे कर, ते नष्ट झाले आणि त्याच्या बदल्यात हा आणला. बघायचंय आपल्याला कोणकोणते कर कोणा राज्याचे कोणते कमी झाले, केंद्राचे कोणते संपले, ते आपल्याला पुढे जाऊन बघायचंय. कर दर, नियम आणि कायदे जीएसटी परिषदेद्वारे संचलित केले जातात. त्याचे दर, नियम, कायदे हे कोण ठरवतं? ती जीएसटी परिषद, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री असतो, काही अधिकारी असतात, राज्यात केंद्राचे अर्थमंत्री असतात, ज्यात केंद्र व सर्व राज्यांचे अर्थमंत्री असतात. जीएसटीने युनिफाईड टॅक्सद्वारे अप्रत्यक्ष करांचे बरेचसे सरलीकरण केले आणि म्हणूनच देशात $2.4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे नाटकीय रूपांतर होण्याची अपेक्षा आहे. तुम्ही जर बघितलं तर आज आपण सगळ्यात टॉपला आहे. आपली अर्थव्यवस्था सगळ्यात स्ट्रॉंग झाली, याच्यामुळे झाली. अर्थव्यवस्था स्ट्रॉंग, बाकी देशांची अर्थव्यवस्था तिथं आता मंदी येण्याची अपेक्षा आहे, आपल्या देश वर जाऊ राहिला. ही परिस्थिती आजची परिस्थिती लक्षात घ्या. आंतरराज्यीय तपासणी पोस्ट नसल्यामुळे ट्रकच्या आंतरराज्यीय मुवमेंट प्रवासाचा कालावधी 20% कमी झाला. बघा ह्याच्याने काय झालं अजून, म्हणजे जिथं मुंबईला जायला 10 तास लागत होते ट्रकला, तिथं आता ट्रक किती तासात पोहोचायला लागली? किती? 8 तासात पोहोचायला लागली. 20% त्यांचा. म्हणजे ते म्हणाल असं कसं काय? जीएसटी आल्यामुळे याच्यात काय, का बरं लवकर गेली ट्रक? काय संबंध त्याचा? बरोबर आहे का नाही? आहे का नाही तुमच्या मनामध्ये हा प्रश्न? आता सांगतो त्याचं कारण. एक लक्षात घ्या, पूर्वी याचे एकत्रीकरण झालं का नाही सगळ्या टॅक्सचं, मग ट्रक समजा सिन्नरवरून निघाला, 10 तास लागत होते पूर्वी पोहोचायला, तर ते पोहोचायला आता किती तास लागतील? 8 तास लागणार. कसे लागणार? पूर्वी 11 तो 11 जीएसटी आल्यामुळे बंद झाला, त्याचं एकत्रीकरण त्याच्यात गेलं. 11 म्हणजे काय, तर तो त्या नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा कर. समजा गाडी इथून निघाली, नाशिकमध्ये गेली, नाशिकमध्ये गेल्यानंतर तिला माल न्यायचा आहे मुंबईला, तुम्ही समजा बिल दाखवलं, मी मुंबईला चाललोय, ते सोडणार नाही. का? तर लोक हुशार झाले होते. लोक काय करायचे, बिल बनवायचे मुंबईचं आणि माल सोडायचे नाशिकमध्ये. कशासाठी? तो 3% जो काही 11 होता तो वाचवण्यासाठी. मग हे काय म्हणायचे, तुम्ही मुंबईला चालले ना, तिथे टोल ला, प्रत्येक रस्ता जो नाशिकमध्ये घुसणार रस्ता तिथं टोल नाका होता. तिथं त्या ट्रकला थांबवलं जातं आणि थांबून तुमच्या गाडीत काय माल आहे तो चेक व्हायचा किंवा बिल बघितलं जायचं, आणि त्या बिलात जेवढी अमाऊंटचा माल आहे तेवढ्या अमाऊंटवर 3% टॅक्स तुम्हाला तिथं भरायचा. तुम्ही म्हटले मुंबईला चाललं, तुम्ही इथं भरा आणि मुंबईला जाणाऱ्या रोडवर जो टोल नाका आहे तिथून पैसे घ्या. आलं का लक्षात? मग पैसे इकडच्या टोल नाक्यावर भरायचे. टोल नाका म्हणण्यापेक्षा जकात नाका, आता आपण टोल नाका म्हणतो, टोल वेगळा प्रकार आहे. जकात नाक्यावर ते भरायचे 3%, आणि तिकडे गेलं का परत तिथं गाडी थांबवायची, त्यांना ती पावती दाखवायची. ते काही एवढे सोपे नाही ना, ते थांबा कस्टमर आहे आमच्या, आणि मग ते पैसे तुम्हाला रिफंड करायचे, मग तुम्ही तिथं पुढे परत पुढचं शहर लागलं का पुढं तोच तमाशा. त्याच्यामुळे टाइम लागत होता का नाही माल पोहोचायला. समजलं? मग 20% का कमी झाला? कारण की आता टोल नाकेच राहिलेले नाही, आपलं जकात नातेच राहिलेले नाहीये, तो ट्रक डायरेक्ट जातो ना निघून. आलं लक्षात? जीएसटी वस्तू व सेवा कर ही भारतातील सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर सुधारणा आहे. वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर जीएसटी हा एकच कर आहे. तो एक डेस्टिनेशन आधारित कर, एकच कर. जीएसटी मध्ये सेंट्रल एक्साइज लॉ, सर्व्हिस टॅक्स कायदा, व्हॅट एंट्री टॅक्स, जकात इत्यादी करांची भरपाई केली जाते.
हे सगळे बंद झाले हे टॅक्स. जीएसटी ही देशातील सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर सुधारणांपैकी एक आहे. याच्या अगोदर अशी कर सुधारणा कधीही झाली नव्हती. सगळ्यात मोठी कर सुधारणा आपल्या देशात झाली. जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था एकत्र आणून देशाची एकूण आर्थिक वाढ सुधारेल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, म्हणजे याने अर्थव्यवस्था आपली सुधारणार आहे, हे लक्षात घ्या. जीएसटी हा राष्ट्रीय स्तरावरील वस्तूंच्या उत्पादन, विक्री आणि वापरावरील सर्व अप्रत्यक्ष कर आकारणी आहे. हे राज्य आणि केंद्राद्वारे वस्तू आणि सेवावर आकारण्यात आलेले सर्व अप्रत्यक्ष कर पुनर्स्थापित करेल. याला गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स का म्हटलं तर महत्वाचे हे दोन टॅक्स होते ज्याच्यामधून जास्त कलेक्शन होतं, गुड्स आणि सर्व्हिसेस मधून. गुड्स म्हणजे व्हॅट जो होता तो राज्याचा होता, सर्व्हिस जो होता तो केंद्राचा होता, सर्व्हिस टॅक्स. आणि त्यांचे एकत्रीकरण झालं आणि याच्यामध्ये अनेक छोटे छोटे टॅक्स एकत्र झाले. कारण की व्हॅट जो होता तो 18% होता, सर्व्हिस टॅक्स 18चा होता, त्याच्यात काही स्लॅब नव्हते, बरोबर. आणि मग त्या गुड्सच्या याच्यावर एक्साईज पण लागायची, ती वेगळी. एक्साईज बंद झाली, व्हॅट बंद झाला, सर्व्हिस बंद झाला, म्हणून त्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं एकत्रित नाव दिलं. व्यवसायांना नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक राज्यात जीएसटी क्रमांक मिळवणे आवश्यक आहे. जे नोंदणीकृत आहे, दुकानदार म्हणा किंवा व्यावसायिक प्रोडक्शन करणारे कंपन्या, यांना जीएसटी नंबर घेणं हे कंपल्सरी. काय प्रत्येकाला घ्यावा लागतो. पण त्यात पण त्यांनी काही अटी ठेवलेल्या आहे. कशा अटी ठेवलेल्या आहे तर प्रत्येकाला कंपल्सरी ठेवलं नाही की जो छोटा तो एखादा किराणा दुकान म्हणून मी कशाला जीएसटी घेऊन लफड्यात पडू बाबा. मग त्यांनी सांगितलं की तुमचा जर परचेस सेल्स जो टर्नओव्हर आहे, टर्नओव्हर प्रॉफिट नाही, टर्नओव्हर, तो जर 40 लाखाच्या वर जर गेला तर तुम्ही जीएसटी नंबर काढा. मग तो दुकानदार म्हणतो माझा नाहीये, मग मी नाही काढीत. बऱ्याच दुकानदारांकडे जीएसटी नंबर नाही, कारण त्यांचा टर्नओव्हर 40 लाख नाहीये ना, ते थोडासा माल आणणार तेवढा विकणार. असलंय तरी ते दाखवत नाही, असा प्रश्न होतो. म्हणजे तो एक विषय आहे. पण जरी त्यांनी ही अट टाकली ना तरी मॅक्झिमम जणांनी जीएसटी नंबर काढले. आता उदाहरणार्थ आपण बघू, एक फॅब्रिकेशन वाला काय काम करतो, वेल्डिंग करून दरवाजे तयार करून देणार, काहीतरी तयार करून देणार, आहे का ना, सेफ्टी डोअर्स तयार करून देणार. त्याचा असेल का एवढा 40 लाखाचा टर्नओव्हर? नसेल. एक 5-10 लाख 20 लाख एवढा टर्नओव्हर असेल, बर. तरी त्याने काढला. का बरं काढला? मग कारण असं झालं की कंपन्या आहे ना, ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे त्याच्याकडून परचेस करायला लागायचे माल. मग हा बिचारा म्हणतो मग मी जर कंपनीला माझ्याकडून जर ती कंपनी घेत नाहीये तर मला जीएसटी नंबर घ्यावा लागेल. त्यामुळे त्याला घ्यावा लागला पर्याय. बरं, पण त्याचाच फायदा, जीएसटी घेण्यामध्ये त्या दुकानदाराचा फायदाच आहे, तोटा कुठंच नाही, हे लक्षात घ्या. जगातील जवळपास 160 देशांमध्ये जीएसटी लागू आहे. म्हणजे जीएसटी काय फक्त आपल्या भारतात आहे का? नाही, तो 160 देशांमध्ये. ह्या 160 देशांपैकी काही देशांचा अभ्यास केला गेला, अर्थतज्ञांनी अभ्यास केला आणि मग आपल्या देशात तो जीएसटी आणला. लक्षात, त्यांच्याकडे जे काही लूप फॉल्स आहे ते शोधले त्यांनी, शोधून आपल्याकडे कसे ते राहणार नाही ते बघितलं गेलं आणि मग तो आपल्याकडे आणला. मग तुम्ही म्हणाल याच्या अगोदर मग जीएसटी आल्यामुळं, जीएसटी मध्ये जर टॅक्स कमी झाला तरी सुद्धा भारत लोकांचा म्हणजे शासनाचा रेव्हेन्यू वाढला का? तर त्याला शासनाने ट्रिक्सच तशा वापरल्या म्हणून तो वाढला. काय प्रत्येक जण बिलात काम करायला लागला, प्रत्येक जण बिलामध्ये काम. याच्या अगोदर बिलात काम होत नव्हतं, 10% व्हायचं बिलात, 90% विदाऊट बिल. आता कमीत कमी 50% तरी गेलं आणि ते पुढे जाऊन 100% होऊ शकेल, तो भाग वेगळा आहे. जीएसटी एक डेस्टिनेशन आधारित कर आहे. जिथे माल वापरला जातो तिथे राज्यात कर वसूल केला जातो, बरोबर. 1 जुलै 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी भारतात झाली आहे आणि याने
ड्युएल जीएसटी मॉडेलचा अवलंब केला आहे, ज्यामध्ये दोन्ही राज्य आणि केंद्रे वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीवर कर आकारतात. ठीक आहे. याच्यामध्ये 3 प्रकारचे जीएसटी, एचजीएसटी, सीजीएसटी, आयजीएसटी. तुम्हाला मी त्याचं एक्सप्लेनेशन केलं. स्टेट जीएसटी है ना, कलेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल जीएसटी कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि इंटिग्रेटेड जीएसटी कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि युटी जीएसटी युनायटेड टेरिटरी जीएसटी कलेक्टेड बाय युनिटरी टेरिटरी गव्हर्नमेंट. केंद्रशासित प्रदेश हा कर काय करतं, कलेक्ट करतात. जीएसटीचा परिचय हा भारतातील अप्रत्यक्ष करांच्या सुधारणातील महत्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. एकाच करात विविध केंद्र व राज्य करांचे एकत्रीकरण केल्याने दुप्पट कर आकारणी, करांचे बहुगुण वर्गीकरण इत्यादी करपात्र घटना इत्यादी कमी करण्यास मदत होते आणि सामान्य राष्ट्रीय बाजारपेठ अग्रेसर होते. वेगवेगळे केंद्राचे, राज्यांचे सगळे कर एकत्र केल्यामुळे तो दिसायला डबल लागला, पण याच्यापेक्षाही जास्त कर आपण भरत होतो. जास्त कर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऍव्हरेज 35 ते 36% कर आपण भरत होतो, पण आपल्याला समजत नव्हतं. किती? 35 ते 36%. आपल्याला समजत नव्हतं. आता प्रश्न कसा झाला, ज्यावेळेस हा जीएसटी आला ना, त्यावेळेस बघा तुम्ही जर बघितलं असेल तर त्या टीव्ही फ्रीजच्या कंपन्यांनी ऑफर काढ म्हणजे असं हे दिलं होतं की जीएसटी आला आता भाव वाढ. लोकांनी धडाधड आणि वरतून डिस्काउंट दिला ग्राहकांना. 10% का 20% डिस्काउंट दिला आणि त्यांच्या वस्तू विकून टाकल्या. का? जीएसटी मध्ये भाव कमी होणार होता. 34-35% कर होता, तो 28%वर येणार होता ना. किती मोठा फरक पडणार होता. लोकांना वाटतं स्वस्त महाग होणार आहे, घेऊन टाका. बऱ्याच जणांनी त्यावेळेस लाईन लावून वस्तू घेतल्या जीएसटी आला त्यावेळेस, बरोबर. आणि काही दिवस त्यांना तो व्हॅटचा माल विकण्यास परवानगी दिली होती, 5 महिने 6 महिने. तेवढ्या वेळात त्यांनी तो विकून टाकायचा होता, नाही तर मग त्याच्यावर व्हॅट लावायचा. व्हॅट लावायचा म्हटल्यावर साहजिक कमी होणार होती ना किंमत. व्हॅट दर आणि नियम राज्यानुसार वेगवेगळे होते. पूर्वी व्हॅट वेगवेगळे होते, प्रत्येक ज्याच्या त्याच्या पद्धतीने, जो तो राज्य ज्याच्या त्याच्या पद्धतीने दर लावायचा. कोणी 12% लावायचं, कोणी 65% लावायचं. त्याच्यामुळे होत होतं काय, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूचे दर वेगळे होते प्रत्येक राज्यांमध्ये. मग बघा, पूर्वी एक फॅड होतं, गुजरातला साड्या खूप स्वस्त मिळतात, आहे का? आता नाही राहिलं, कारण की सगळीकडे सारखा झाला. कारण तिकडे फ्री टॅक्स फ्री असेल, कारण की महत्वाचा मूळ व्यवसाय त्यांच्याकडे तो आहे, बरोबर. आपल्याकडे जो मूळ व्यवसाय त्याला आपण टॅक्स फ्री केलेलं आहे, तर त्यांचा व्यवसाय तो आहे ना मूळ, त्याच्यामुळे त्याला त्यांनी टॅक्स फ्री केलेला असेल. त्यामुळे तिथं टॅक्स नसल्यामुळे वस्तूची किंमत कमी होत होती आणि आपल्याकडे 10-20% व्हॅट कलेक्ट करत होते. त्यामुळे आपल्याकडे प्रोडक्शन कॉस्ट वाढत होती. त्यामुळे आपल्याकडे हे ज्या रेडीमेड कपडे म्हणा किंवा हे हे जास्त दराने मिळायचे, तिकडे कमी दराने मिळायचे. बरेच जण तिकडून आणायचे. आता हाय का ट्रेंड, वाटतं का कोणी गुजरातून तरी आता ती मनात एक भरलेलं आहे, ते जातात तिथं, तो भाग वेगळा. पण वस्तू कुठेही गेलं तरी ती काय झाली, सारख्याच दराची झालेली, बरं. दुसरीकडे जीएसटीने सर्व राज्यांना समान कर प्रणाली आणली. या कराचे विभाजन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये केले गेले. जीएसटी आपल्या अर्थव्यवस्थेत अनेक फायदे देते. येथे काही मुख्य फायदे: परदेशी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि मेक इन इंडिया मोहिमेला चालना देऊन भारतासाठी एकत्रित समान राष्ट्रीय बाजारपेठ तयार केली. बरं. निर्यात आणि उत्पादन क्रियाकलाप चालना आणि भरीव आर्थिक वाढ होणार. काय काय फायदे होणार ते दिले आपल्याला. अधिकाधिक रोजगार निर्माण करून दारिद्र्य निर्मूलनास मदत होणार. रोजगार वाढला याच्यामुळे. आता तुम्ही साहजिक छोटं जरी उदाहरण घेतलं, अकाउंटंटची मागणी खूप वाढली, कारण की हा जो टॅक्स आहे, हा दर महिन्याला तुम्हाला याचं रिटर्न भरायचं, याचा हिशोब ठेवायचा, महिन्याच्या महिन्याला हिशोब द्यायचा सीएल. तो मालक नाही देऊ शकत, त्याला माणूसच लागणार ना सेपरेट. म्हणजे छोटा व्यवसाय असेल तर त्याला माणूस लागतो.
मोठा व्यवसाय तर त्याला 1 लाख होता, आता 2 लाख. वाढले का नाही, डबल संख्या. बरोबर. अधिक अधिक रोजगार निर्माण करून दारिद्र्य निर्मूलनास मदत होणार आहे. याच्यामुळे कर चुकवणाऱ्यासाठी प्रोत्साहन कमी करण्यासाठी युनिफॉर्म जीएसटी आणि आयजीएसटी दर केल्या गेले. म्हणजे कर चुकवणाऱ्यांसाठी काही प्रोत्साहन दिलं गेलं ना. कसं प्रोत्साहन दिलं गेलं बघा आता. आता मी तुम्हाला म्हटलं ना का तो फॅब्रिकेशन वाला 5 लाख किंवा 10 लाख टर्नवर वाला सुद्धा जीएसटी काढतो. का काढतो? त्याला प्रोत्साहन मिळालं. कंपन्यांना ते प्रोत्साहन मिळालं ना. पूर्वी कसं आहे, हे बाबा किती रुपयात देतो तू बनवून, तो म्हणायचा 100 रुपयात देतो, आणि तोच बिलावाला 110 देतात. मग कंपनी काय करायची? 100 वाल्याकडून घेऊन टाकायची, बिल घेऊन टाकायची, याचं बिल घेऊन टाकायची, याचं बिल चालायचं. आता कंपनीला याचं बिल चालत नाही, गव्हर्नमेंटला चालत नाही. गव्हर्नमेंट म्हणतं ना, बरं तुम्हाला जर त्याच्याकडून घ्यायचं तुम्ही घ्या, नक्की घ्या, पण त्याच्यावरचा टॅक्स ना तुम्ही भरा कंपनीला म्हणते. मग कंपनी काय म्हणते, कोण डोक्याला अटॅक करून घेईल, त्यापेक्षा जो टॅक्स भरतो त्याच्याकडून 110 लाच विकत घ्या ना. बरं. आता बघा आणखी एक फायदा काय झाला कंपन्यांचा, किंवा ह्या दुकानदारांचा, कंपन्यांचा काय फायदा झाला. पूर्वी हे काय जरी हे विदाऊट बिल विकत होते, पण यांना बिलात येत होतं. ते बिलात येणारी वस्तू जी आहे त्यानुसारच कॉस्ट लावणार ना. म्हणजे ते जास्त जास्त 2 रुपयाचा फरक पडत होता बिल आणि विदाऊट बिल वाल्या. पण आता कंपनीला 2 रुपये वाचवण्यापेक्षा 10 रुपये वाचवून, समजा जे 10 रुपये टॅक्सला द्यावे लागणार आहे, तिथे ह्या विदाऊट बिल वाल्याकडून 108लाच येत होती. 110 ऐवजी 108लाच वस्तू, म्हणजे 2 रुपयाचा फायदा होता. आता बिलावाल्याकडून जर घेतलं ना, कंपनीला पूर्ण 10 रुपयाचा फायदा होतो. तुम्ही म्हणाल कसा? समजा 100 रुपयाची वस्तू, 10 रुपये टॅक्स भरला, 110 झाले. बर ना. भरल्यानंतर वस्तू तुमच्याकडे आली, बिल मिळालं, ते 10 रुपये ना, ते 10 रुपये ते शासन त्यांना परत देऊन टाकणार, त्याचं क्रेडिट द्या. झाला का नाही? पूर्णच्या पूर्ण सूट झाली का? आहे का नाही? आणखी एक गंमत सांगतो. आता समजा हा किराणा दुकानवाला आहे आणि तुम्ही, एक मोटरसायकल आहे, तुम्ही जर विकत घेतली तर 1 लाख रुपयाची मोटरसायकल, त्याच्यावर 28% जीएसटी किती झाली? 1,28,000. त्याला पडते 1 लाखालाच. कशी? तो विकत घेतो, बिझनेसची म्हणून दाखवतो मोटरसायकल, तो 1 लाखाची वस्तू विकत घेतो, मोटरसायकल विकत घेतो, आणि त्याचं 28,000 जो टॅक्स भरला त्याचं क्रेडिट घेतो. किती रुपयाला पडली? तरी जीएसटी आला तेव्हा जास्त आंदोलन कोणी केलं? आपण केले का? सर्वसामान्य नाही, त्यांनीच केले. आणि त्यांनी घरात जी वस्तू येते ना, ती वस्तू सुद्धा त्यांना अशी टॅक्स फ्री मिळते. विचार करा. टॅक्स ते त्यावेळेस भरतात, पण त्याचं क्रेडिट पुढे मिळतं. क्रेडिट मिळतं म्हणजे ते पैसे ते रिफंड घेऊ शकतात. समज. मग हा प्रोत्साहन नाही, मग काय? मग मला सांगा, ज्या कंपनीवाल्याला पूर्वी एखादा वस्तू बनवून घ्यायची बाहेरून, फॅब्रिकेशन वाल्याकडून बनवून घ्यायची 100 प्लस 110 ला लागत होती, आता किती रुपयाला लागायला लागली? ती 100लाच लागायला लागली. मग हा प्रोत्साहन आहे का नाही? म्हणून मग तो बिलात घ्यायला लागला. बिलात घ्यायला लागल्यावर टॅक्स कलेक्शन वाढलं ना. प्रत्येक जण बिलात वस्तू घ्यायला लागला, टॅक्स कलेक्शन वाढणार. समजलं? जीएसटीचा ग्राहकांवर काय फायदा झाला? सोपी कर प्रणाली झाली, कॅस्कॅडिंग दूर केल्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमतीत घट झाली. खरंच घट झाली वस्तू सेवांमध्ये, किमतीमध्ये. देशात समान भाव झाला, सारखा भाव झाला. गुजरातला वेगळा, महाराष्ट्रात वेगळा असं राहिलं नाही. कर प्रणाली, आणि आजही तुम्ही जर बघितलं, जिथं ज्या ठिकाणी वॅट अजून लागू आहे पेट्रोलियम पदार्थ, त्याच्यात आहे का नाही वेगळा? गुजरातमध्ये दर कमी आहे आणि महाराष्ट्रात दर जास्त आहे पेट्रोल डिझेलचे. पूर्वी तीच परिस्थिती होती बाकीच्या मालाला, पण आता तसं राहिलं का? नाही. जर पेट्रोल डिझेल जीएसटीत आलं ना, तर सगळीकडे सारखे भाव होतील सगळ्या देशात. तसं नाही. कर प्रणालीमध्ये पारदर्शकता आली आणि रोजगाराच्या संधीमध्ये वाढ झाली. व्यापाऱ्यांवर जीएसटीचा परिणाम काय झाला? करांच्या बहुगुणात कपात झाली. रिड्युशन इन मल्टिप्लिसिटी इन ऑफ टॅक्स. म्हणजे काय? तर अनेक कर होते. उदाहरणार्थ गुड्सचा व्याट होता,
सर्व्हिस टॅक्स होता, ऑक्ट्राय होता, एक्साइज ड्युटी होती. हे सगळे टॅक्स त्याला भरायला लागायचे आणि प्रत्येकाचं रिटर्न वेगळं भरायला लागायचं, प्रत्येकाचा हिशोब वेगळा ठेवायला लागायचा. आता ठेवायची गरज राहिली का? नाही राहिली. आलं लक्षात? इनपुट टॅक्स क्रेडिटद्वारे कॅस्कॅडिंग किंवा डबल टॅक्सेशन कमी करणे सोपे झाले. इनपुट टॅक्स ITC मी जे इतक्यात सांगितलं की तुम्हाला जो खर्च तुम्ही करतात त्याच्यावर जो टॅक्स भरतात तो इनपुट टॅक्स क्रेडिटद्वारे त्यांना परत मिळतो. त्यामुळे डबल टॅक्सेशन कमी झालं त्यांचं, आहे ना. विशेषतः निर्यातीसाठी करांचे अधिक कार्यक्षम तटस्थकरण झाले. सामान्य राष्ट्रीय बाजारपेठेचा विकास झाला. साधी कर व्यवस्था आली, सोपी कर व्यवस्था आली, कर दर आणि सूट मिळाली. वस्तू आणि सेवा यांच्यात भेद करण्याची यापुढे आवश्यकता नाही. पूर्वी वस्तूला वेगळा कर होता आणि सर्व्हिसला वेगळा होता. सर्व्हिस म्हणजे काय? तर आता समजा उदाहरणार्थ CA, डॉक्टर हे माल घेतात विकतात का? नाही. मग हे व्याट भरणार का? त्यांना सर्व्हिस टॅक्स होता. म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीज भरपूर आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर भरपूर आहे का? तुम्हाला टेलिफोनचं रिचार्ज हे सर्व्हिस मध्येच येतं. तुम्हाला सर्व्हिस देता येते आणि त्या सर्व्हिसवर त्यांचं एकत्रीकरण झालं, एकच टॅक्स आला. वेगवेगळा टॅक्स भरण्याची गरज पडली नाही. बघा काही स्टेट कोड आपल्याला दिल्या गेले ज्याच्यामध्ये प्रत्येक याच्यासाठी प्रत्येक राज्यांवर स्टेट कोड, टीन नंबर आणि स्टेट कोड आपल्याला इथे दिसतोय. आहे आपल्या महाराष्ट्राकडे जाऊ आपण, हरियाणा, मध्य प्रदेश, MP. बघ इथं महाराष्ट्राचा 27 आहे. किती आहे? म्हणजे GSTचा नंबर याने सुरू होणार आपल्या महाराष्ट्रातल्या दुकानदारांचा किंवा महाराष्ट्रातल्या बिझनेसमॅनचा, आणि प्रत्येक राज्याचा त्याने सुरू होणार. म्हणजे तुम्ही त्या नंबरच्या सुरुवातीच्या 2 डिजिट वरून तो कोणत्या राज्याचा व्याट नंबर आहे ते तुम्ही लक्षात घेऊ शका. ठीक आहे. असे 36 त्या राज्यांचे आपल्याला दिले. बघा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की कोणकोणते टॅक्स सेंट्रलचे कमी झाले म्हणजे एकत्रित झाले. सेंट्रल एक्साइज ड्युटी, ऍडिशनल एक्साइज ड्युटी, एक्साइज ड्युटी लेव्ही अंडर मेडिकल, नंतर सर्व्हिस टॅक्स, महत्वाचा हा सर्व्हिस टॅक्स, ऍडिशनल कस्टम ड्युटी, स्पेशल ऍडिशनल कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज अँड सेस. म्हणजे किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 टॅक्स एकत्र झाले. हे झाले सेंट्रल. स्टेटचे किती झाले? वॅट, सेल टॅक्स, एंटरटेनमेंट फी टॅक्स, सेंट्रल सेल टॅक्स, ऑक्ट्राय अँड एंट्री टॅक्स, परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स, टॅक्स ऑन लॉटरी, बेटिंग अँड गॅम्बलिंग, स्टेट सेस अँड सरचार्ज. हे किती आहे? 3 4 5 6 7 8 9, जवळपास 9 टॅक्स. हे सगळे एकत्र झाले. आणि याच्यामध्ये मेन जो आहे केंद्राचा सर्व्हिस टॅक्स आणि राज्याचा वॅट किंवा सेल टॅक्स जो गुड्सवर आकारला जातो, हे मेन लिडिंग टॅक्स होते. मेन लिडिंग हे टॅक्स होते. ठीक आहे, आलं लक्षात? आता हाऊ टू ऍडजस्ट द क्रेडिट. क्रेडिट कसं ऍडजस्ट होतं? IGSTचं क्रेडिट, IGST, CGST, HGST ला ऍडजस्ट होतं. काय असतं हे क्रेडिट? आता उदाहरणार्थ असं पकडा की तुम्ही माल परचेस केला, 100चा माल परचेस केला, 10 रुपये टॅक्स भरला. राज्यातल्या राज्यात जर टॅक्स परचेस केला ना तर तुम्ही CGST, HGST भरणार. म्हणजे 5 रुपये CGST, 5 रुपये HGST भरणार. आणि तो माल तुम्ही आणला आणि तो विकला ग्राहकाला, आणि तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्ही 12 रुपये कलेक्ट केले समजा. मग ते 12 रुपये कसे असणार? 6 रुपये स्टेटचे, 6 रुपये सेंट्रल. बरोबर. मग तुमच्याकडे अगोदर तुम्ही 5 भरलेले म्हणजे ते तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट असणार. आणि मग तुम्ही
सीजीएसटी जीएसटीच कलेक्ट केला, भरला सीजीएसटी जीएसटीच आहे ना. त्याच्यामुळे तुमचे डायरेक्ट ते 5 रुपये कमी होणार आणि गव्हर्नमेंटला देणं किती राहणार, 1 रुपया राहणार. पण याच केसमध्ये तुम्ही परचेस केला माल राज्यातून, म्हणजे भारताने सीजीएसटी जीएसटी भरला आणि विकला राज्याबाहेर. राज्याबाहेर विकल्यावर तुम्हाला काय होणार आहे, आयजीएसटी कलेक्ट होणार आहे. आयजीएसटी किती आहे, 12 रुपये. तो कोणाचा, पूर्ण केंद्राचा. मग तुम्ही 12च्या 12 केंद्राला भरणार का? कारण की आयजीएसटीचं क्रेडिट तुमच्याकडे उपलब्ध नाहीये ना. तुम्ही जे क्रेडिट उपलब्ध आहे ते सीजीएसटी आहे, जीएसटीचं 5-5 रुपये, आणि तुम्हाला भरायचा टॅक्स कोणता आहे, आयजीएसटी. मग आयजीएसटीचं क्रेडिट आहे का, मग ते आयजीएसटीला हे सीजीएसटी आणि एसजीएसटी क्रेडिट देऊ शकतात. त्याची एक एंट्री पास करायला लागते. ती एंट्री पास केली का ते त्यांचं क्रेडिट आयजीएसटीला मिळतं, आणि आयजीएसटीला मिळालेलं क्रेडिट मग तेवढं वजा करून मग बाकीचे पैसे गव्हर्नमेंटला भरले जातात. बरोबर. पण सेम राज्यातल्या राज्यात जर असेल तर ते ती एंट्री पास करावी लागत नाही ना तुम्हाला. मग ते ट्रान्सफर कोणाचं कोणाला देता येतं, ते इथे दिले. म्हणजे आयजीएसटीचं क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते सगळ्यांना मिळतं. आयजीएसटीला वापरता येतं, त्याला तर डिफॉल्ट आहे. पण सीजीएसटी एसजीएसटीला पण देता येतं. सीजीएसटीचं सीजीएसटी आणि आयजीएसटीला देता येतं, एसजीएसटीला देता येत नाही. एसजीएसटीचं एसजीएसटी आणि आयजीएसटीला देता येतं. बरोबर. सीजीएसटीला देता येत नाही. आता हे पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम मध्ये प्रत्यक्ष बघायचं आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. बरं. सध्याच्या परिस्थितीच्या तुलनेत जीएसटीचा उत्पादनाच्या किमतीवर काय परिणाम होईल याचं एक छोटस उदाहरण तुम्हाला दिलं जाते. सध्याची टॅक्स सिस्टीम म्हणजेच पूर्वीची जी काही वॅट होतं ती, आणि जीएसटी जीएटी झाले तिथं ते जीएसटी. ठीक आहे, जीएसटी. मग बघ, म्हणजे पूर्वीच्या टॅक्स सिस्टीम मध्ये एक प्रॉडक्ट मुंबईहून नागपूरला 1000 रुपयाला विकला, आणि आताच्या याच्यामध्ये मुंबईहून नागपूरला मुंबई पण महाराष्ट्रात आहे, नागपूर पण महाराष्ट्रात. ठीक आहे, काय होईल त्याच्यावर 10% दोन्ही 10% असं पकडू. वॅट 10%, 10% वॅट केला तर 100 रुपये टॅक्स येईल, आणि 10% जीएसटी केला तर एसजीएसटी 5% आणि सीजीएसटी 5%, म्हणजे 100च येईल. काही फरक आहे नाही, इथं काही फरक नाही. टॅक्स ऍड करून प्रॉडक्टची किंमत 1000 + 100 1100 होईल, आणि इकडे पण 1000 + 100 1100 होईल. पुढे प्रॉडक्ट नागपूरवरून चेन्नईला विकला. पुढे विकला नागपूरवरून चेन्नईला विकला. चेन्नई महाराष्ट्रात आहे का, नाही. मग कॉस्ट होती 1100, प्रॉफिट घेतला 1000 रुपये, सेल प्राइस झाली 2100. किती झाली, 2100. वॅट 10%, 210 रुपये. टोटल कॉस्ट किती आली, 2310. बरोबर. आता बघा इकडे काय होतंय, प्रॉडक्ट नागपूरहून चेन्नईला विकला, कॉस्ट 1100, प्रॉफिट 1000, सेल प्राइस 2100 रुपये, आणि आयजीएसटी कलेक्ट केला 210. बरोबर. पण ह्या सिस्टीम मध्ये, जीएसटीच्या सिस्टीम मध्ये, तो जो अगोदर जो भरलेला 100 रुपये टॅक्स आहे तो वजा होतो, आणि वजा होऊन टोटल कॉस्ट येते 2210 रुपये. पडली का, झाली कमी. पूर्वीच्या याच्यात ते अगोदर भरलेले टॅक्स वजा होत, समजलं. त्याच्यामुळे जीएसटी मध्ये वस्तूची किंमत ही कमीच राहते ह्या सिस्टीम मध्ये. सध्याच्या परिस्थितीच्या तुलनेत जीएसटी उत्पादनाच्या किमतीवर काय परिणाम होईल, वरील उदाहरणामध्ये आपण हे लक्षात घेऊ शकता की जीएसटी प्रणालीमध्ये राज्याबाहेर विक्रीवर भरलेला कर हा बाहेरच्या राज्याबाहेरील विक्रीवर भरलेल्या कराविरुद्ध दावा करता येऊ शकत नव्हता. दावा करता येऊ शकतो, जो सध्याच्या म्हणजेच वॅट पूर्वीच्या कर प्रणालीमध्ये करता येत नव्हता. त्याच्यामुळे कॉस्ट वाढत होती. बरोबर. सीजीएसटीचे क्रेडिट एसजीएसटी विरुद्ध घेता येत नाही, आणि एसजीएसटीचे क्रेडिट सीजीएसटी विरुद्ध घेता येत नाही, परंतु दोन्हींचे क्रेडिट आयजीएसटी विरुद्ध घेता येत. ठीक. आता आपल्याला टॅलीमध्ये ज्यावेळेस तुम्ही कंपनी क्रिएट करणार त्यावेळेस कशा पद्धतीने बदल करायचे त्याच्याबद्दलची एक स्क्रीन आहे. ह्या पद्धतीने एक ज्यावेळेस तुम्ही कंपनी तयार करतात ऑटोमॅटिकली तिथं जीएसटी ला यस म्हटलं का तो आपल्याला इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स यस असं आपल्याला म्हणावं लागतं. बघा इथं आहे
हे दोन्ही ठिकाणी यस यस म्हणावं लागतं. जसंही तुम्ही यस म्हणाल सेकंड टाइम, तो काय करतो, या पद्धतीने आपल्याला स्क्रीन देतो. आपल्या कंपनीचे जीएसटीचे डिटेल मागतो. तुमची कंपनी कोणत्या राज्यात आहे, महाराष्ट्रात आहे, तुमच्या रजिस्ट्रेशनचा टाईप कोणता आहे, रेग्युलर, त्याच्यात वेगवेगळे रजिस्ट्रेशन टाईप आपण बघू नंतर. तुमचा जीएसटी नंबर इथं टाकावा लागतो. तुम्हाला जीएसटी कधीपासून लागू आहेत ते इथं टाकावं लागतं. तुम्हाला 1 जुलैच्या मागे नाही जाता येणार, कारण की जीएसटी आलाच 1 जुलैला, 1 जुलै 2017ला. त्याच्यामुळे त्याच्या मागे नाही जाता येणार. तुमची कंपनी जर 2018 मध्ये तयार झाली तर तुम्हाला 2018 पासून जीएसटी लागू आहे. किंवा तुमचा टर्नओव्हर, तुम्ही कंपनी होती 2017 मध्ये पण टर्नओव्हर नव्हता 40 लाख रुपये, तुमचा टर्नओव्हर 2020 मध्ये झाला, 40च्या वर क्रॉस झाला, तुम्हाला तिथून पुढे लागू झाला, मग तुम्ही ते तिथे टाकू शकता. ठीक आहे, बाकीचे काही विशेष नाहीये. आता जीएसटीचा नंबर कसा तयार होतो बघा, 15 अंकी जीएसटी नंबर आहे. त्याच्यामध्ये पहिला 2 आहे तो स्टेट कोड आहे, नंतर तुमचा पॅन नंबर आहे, हा जो आहे तो पॅन नंबर आहे. पहिला स्टेट कोड, मी तुम्हाला स्टेट कोडची लिस्ट दाखवली आहे ना, आपला 27 आहे, इकडे 22 दिसतोय, हा दुसऱ्या राज्याचा आहे. नंतर हा एंट्री एंटायटी नंबर ऑफ द पॅन होल्डर इन स्टेट, बरोबर, हा रॅन्डम येतो. अल्फाबेट झेड बाय डिफॉल्ट, जिथं एक झेड हे कॅरेक्टर बाय डिफॉल्ट येतं, आणि चेक सम डिजिट हे ऑटोमॅटिक कॉम्प्युटर कोणतं एक डिजिट देतो ते येऊन जातं. अशा पद्धतीने तुमचा हा जीएसटी नंबर काय होत असतो, बनत असतो. बरोबर, इथं तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन दिलंय. पहिले 2 डिजिट स्टेटचं कोड आहे, नंतर 10 पॅन नंबर आहे, 13 डिजिट असाइन बेस्ड ऑन द नंबर ऑफ रजिस्ट्रेशन विद इन द स्टेट, 14th digit Z by default, आणि लास्ट डिजिट विल बी चेक कोड. इट मे बी अन अल्फाबेट ऑर नंबर, तो कॉम्प्युटर ठरवेल ज्यावेळेस क्रिएट होईल त्यावेळेस. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जीएसटी आपण बघितलं, जीएसटीची थोडक्यात माहिती बघितली, का त्याचा फायदा काय, दुकानदारांना फायदा काय, आपल्याला फायदा काय, त्याचा नंबर कसा बनतो, कोणकोणते प्रकार असतात जीएसटीचे, टॅक्सचे, ते आपण सगळे आजच्या ह्या भागात बघितले. आता याच्यावरचा प्रत्यक्ष प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, याच्यावर जी काही टेस्ट असेल ती टेस्ट तुम्हाला मॅडम पाठवतीलच, ती द्या. तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती लिहून घ्यायची असेल, वर्कबुक मध्ये तशी माहिती आहेच तुमच्याकडे, तुम्हाला लिहून घ्यायची असेल तरी पण तुम्ही ती लिहून घेऊ शकतात, मी तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे, तर मग आज आपण इथं थांबू.